नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला राज्यातल्या 2 दुर्दैवी बातम्या आपण पाहणार आहोत. जालन्यामध्ये 5 चिमुकल्या मुलींना तलावात जलसमाधी मिळालेली आहे. त्यांचा तलावात बुडून मृत्यू झालेला आहे. तर तिकडे भोकरदन तालुक्यातील तळेगाव वाडीत ही दुर्दैवी घटना घडली आहे. तर अहमदनगरमध्ये ही 4 सख्ख्या भावांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. श्रीगोंदा तालुक्यातील बाबुर्डी इथली ही घटना आहे. तर तिसरी घटना आहे औरंगाबादमध्ये मधली. आर्थिक विवंचनेतून शिक्षिकेनं आपलं जीवन संपवलेलं आहे. तिनं आत्महत्या केली आहे. सावकाराकडून घेतलेल्या कर्जाचं व्याज देणं अशक्य झाल्यानं शिक्षिकेनं आत्महत्या केलेली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादमधील सिडको परिसरात घडली आहे. तर जालन्यामधील भोकरदन तालुक्यात 5 चिमुकल्या मुलींचा बुडून मृत्यू झालाय. पाझर तलावात पोहण्यासाठी गेलेल्या या मुलींचा या ठिकाणी बुडून दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. 5 ते 7 वर्ष वयोगटातील या मुली असल्याचं कळतंय, ज्यांचा तलावात बुडून मृत्यू झालाय. जालन्यातली ही दुर्दैवी बातमी आपण पाहतोय. 5 या चिमुकल्या मुली आहेत. साधारण वयवर्ष 5 ते 7 या वयोगटातल्या मुली आहेत, ज्यांचा तलावात बुडून मृत्यू झालेला आहे. पाझर तलावात पोहण्यासाठी या मुली गेल्या होत्या आणि त्याच वेळी कदाचित पाण्याचा अंदाज त्यांना आला नसावा आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झालेला आहे. खरं तर एवढ्या लहान वयोगटातल्या मुलींना तिथे पोहण्यासाठी पाठवणं हे सुरक्षित नव्हतं, तरी देखील कदाचित कोणाचं लक्ष नसावं घरच्या कुटुंबियांपैकी आणि त्यातूनच ही दुर्घटना घडलेली आहे. 5 ते 7 इतक्या वयोगटातल्या लहान वयोगटातल्या मुली आहेत, ज्यांचा बुडून मृत्यू झालाय. तर नगरमध्ये 4 सख्ख्या भावांचाही मृत्यू झालेला आहे. पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झालाय. शेततळ्यात पोहण्यासाठी हे भाऊ त्या ठिकाणी गेले होते आणि श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डीमधली ही घटना आहे. आणि त्यांचं वयवर्ष देखील 7 ते 15 वयोगटातली ही मुलं आहेत, ज्यांचा या शेततळ्यात बुडून मृत्यू झालाय. घरच्यांना न सांगता खरं तर पोहण्यासाठी म्हणून पोहण्याचा आनंद घेण्यासाठी ही मुलं त्या शेततळ्यावर गेली होती. मात्र त्या ठिकाणी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे. हे सख्खे भाऊ आहेत. श्रीगोंदा तालुक्यातल्या बाबुर्डीमधली ही दुर्दैवी घटना. 7 ते 15 वयोगटातले ही भावंड आहेत, ज्यांचा बुडून मृत्यू झालाय. आपल्या वडिलांचा डोळा चुकवून ते दुपारी पोहण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते आणि चौघेही पाण्यात बुडून मरण पावलेले आहेत. तर नागरिकांच्या मदतीनं आता शेततळ्यातून त्यांचे मृतदेह बाहेर काढल्याची माहिती मिळतीये. साहेबराव कोकणे या संदर्भात आपल्याला अधिक माहिती देतात. साहेबराव, नेमकी घटना कशी घडली? आज दुपारी हे 4ही भावंड पोहण्यासाठी शेततळ्यावरती गेली होती आणि शेततळी खोल असतात आणि त्याच्यावरती टाकलेला जो कागद असतो त्या कागदावरून चढणं त्यांना आवड होत असतं. कारण एकदा मध्ये गेल्यावरती तिला निघताना तो दोर लागतो, तो दोर त्या शेततळ्याला नव्हता. आणि हे मुलं ज्यावेळेस पोहायला गेले ते 4ही भावंड होती आणि ही बाहेरल्या राज्यामधली आहेत. त्यावेळेस दुपारी आई वडील बाहेर गेले असताना हे पोहण्यासाठी गेली होती आणि त्यांना बाहेर न आल्यामुळं हे तिघांचाही दुर्दैवी मृत्यू आला. ज्यावेळेस शेताचा मालक ज्या क्षेत्रामध्ये मोटर चालू करायला गेला त्यावेळेस कपडे दिसले आणि त्यातला एक मृतदेह आहे हा तो वरती आला दिसला. त्यानंतर त्यांनी शेजारा पोलीस स्टेशनला आणि लोकांना बोलवलं आणि त्यावेळेस लोकांनी यांना मृतदेह काढण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस 3 डेड बॉड्या अजून खाली दिसल्या आणि या सर्वांनाही बाहेर काढलं आणि पीएम केलं आहे. या घटनेने परिसरामध्ये हळहळ व्यक्त आहे आणि याच्यामध्ये प्रामुख्याने शेतकऱ्यांमध्ये काहीतरी व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे. हो, अगदी साहेबराव, धन्यवाद या माहितीसाठी. तर लॉकडाऊनमुळे शाळेनं वेतन कमी केल्यामुळे सावकारी कर्जाचं व्याज देणं अशक्य झालेल्या शिक्षिकेनं देखील आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना औरंगाबादमधील सिडको परिसरात घडली आहे. प्रतीक्षा काळे असं 25 वर्षीय या शिक्षिकेचं नाव आहे. हप्ते फेडणं अशक्य झाल्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती आपल्यापर्यंत आलेली आहे. सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत. सिद्धार्थ, आत्महत्येचं नेमकं कारण काय? ही अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना आहे की यासाठी लॉकडाऊनमुळे अनेक कर्मचारी असतील, शिक्षक असतील, यांचे नोकरीचे आता नोकरी संकटात आलेली. त्याच पद्धतीने ही मुलगी जी आहे शिक्षिका आहे, तासिका बेसिसवर काम करत होती आणि तिने काही कर्ज घेतलं होतं सावकाराकडून खाजगी आणि ते 3 महिने पगार नसल्यामुळं त्या मुलीला त्या व्याज परत करता आला नाही किंवा मुद्दल करता नाही आलं. ज्या सावकारांनी
सावकारांकडून कर्ज घेतलं होतं त्या सावकारांनी तगादा लावला होता पैशासाठी. त्यांच्या घरची एक मोटरसायकल ही ओढून नेली होती आणि बरं. 18 तारखेला या दुर्दैवी शिक्षिकेने अत्यंत तरुण मुलगी आहे तिने आत्महत्या केली. मात्र 2 दिवसानंतर तिची सुसाईड नोट पोलिसांना सापडली आणि त्यानंतर कळालं की सावकाराच्या जाचाला कंटाळून म्हणा किंवा जे कर्जाच्या परतफेडीच्या चिंतेमध्ये 3 महिन्यापासून पगार नाही व घरामध्ये न कमवते, त्यामुळं या मुलीने ही सुसाईड केलेली आहे आणि 2 सावकारांपैकी एका सावकाराला पोलिसांनी अटकही केलेली आहे आणि एक बरं. सावकार तब्येत बरी नसल्यामुळे तो दवाखान्यात ऍडमिट आहे. मात्र ही अत्यंत गंभीर घटना आहे आणि लॉकडाऊनचे परिणाम आता हळूहळू आत्महत्येच्या रूपाने हो. दिसू लागलेत. अगदी धन्यवाद सिद्धार्थ या सविस्तर माहितीसाठी.